अस्मिताला माझ्याबद्दल थोड्या जरी फिलिंग्स शिल्लक असतील तर मी रश्मी बरोबर आहे हे पाहून तरी ती अपसेट होईल. अभि बरोबर रश्मीला पाहून मला खूप त्रास होतोय, पण हे मी त्याला नाही कळू देणार. अभि अभि मी आत्ता तुला एक जोक सांगितला आणि तू तू हसतही नाहीयेस. वाह वाह, मस्त 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 जोक होता. मस्त जोक मस्त होता. अरे पोट दुख. बरं जोक काय होता मला कळेल. जोक अभि रश्मी मी एक कन्फ्युज करू. कर ना. मला जोक सांगता येत नाही. मी किती घाबरले मला. ओके 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 तू सांग. तू तू दुसरा जोक सांग. दुसरा जोक सांग. हा सांग, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही मला जोक नाही सांगायचा आता. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे खरंच अस्मिताला काहीच वाटत नाहीये. माझं इथे काही झालं ना तरी तिला काही फरक पडणार नाही. स्वतःच काम करते. Why she is behaving like a stranger? I swear, अस्मिता. ठीक आहे, तू अशी असशील ना तर मीही असाच आहे. असाच आहे मी. अभि मस्त, खूप छान जोक. ब्रिलियंट ब्रिलियंट जोक. काय झालंय तुला. काय अभि मी तुला जोक नव्हते सांगत. अरे मी माझा प्रॉब्लेम तुझ्या बरोबर शेअर करत होते आणि तू हसतोयस. अभि मला माहितीये मी काय बोलते याकडे तुझं लक्षच नाही. आय एम सॉरी रश्मी. मला वाटलं मला खरंच वाटलं तू जोक सांगते. सॉरी सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी रश्मी. माझी खरंच चूक झाली का. प्लीज प्लीज रश्मी, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी म्हटलं ना. लंचला जाऊया. अभि खरंच. ऑफकोर्स. फक्त तू आणि मी. तुला काय सांगायचं ते मला सांग. खरं सांगतोस. फक्त तू आणि मी. प्रॉमिस.